नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज एकादश असल्यामुळे ना आमचे सासरे पाटील गेले होते गावात पाया पडण्यासाठी, आणि तिथून आल्यानंतर काय बाबा सगळ्यांचा असा पाया पडणीचा कार्यक्रम चालू झाला. कारण आज एकादश असल्यामुळे ना की सगळे एक असं म्हणजे सगळ्यांचं एकामेकाचं दर्शन घेतात. सासरे पाटलांनी सासूचं दर्शन घेतलं आणि बघा तर मग असं दर्शन घेतलं की जसं काय बाबा रखुमाई भेटली मला, असं त्यांना एवढा आनंद झाला होता. आणि नंतर शर्लींचं काय बाबा, शर्लींचं काय कुणाचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं नव्हतं, तिने आंघोळच केली नव्हती ना. आणि नंतर शर्लीन आंघोळ वगैरे करून आली आणि तिने पहिल्यांदा देवाच्या तिथं दर्शन घेतलं, देवाच्या तिथं पाया पडायला वगैरे गेली. आणि तिचं बघा काय चाललंय, केस एवढी केसांनी तिला वाईबल झालेली ना, केसांमुळे तिला काय पाया बी पडता येत नव्हतं काय नव्हतं. नंतर आली तुळशीच्या पाया पडायला. पाया पडणं बघा तिचं कसं आहे, आपण कसं पाया पडतो ती कशी आहे. नंतर तिचे डॅडा दिसले तिला, म्हणली डॅडा तुमचं पण दर्शन घेऊ द्यात मला. मग आली, घेतलं बाबा, डायरेक्ट पायावरती डोकं ठेवले. नाही त्या टायमाला दोघांची एवढी जी मस्ती असती ना. आणि मग शर्लींचं हे आता असं चालू आहे. आणि नंतर माझं पाया पडायला आली, मग मी म्हणलं नको ग बाळा माझ्या, पण शर्लीन कुठं ऐकते. मग बघा कसं पाया पडली, ते मस्ती चालली घोडीची. आणि नंतर दादूच आहे ना, आज एकादश होती, मग नानांचे फ्रेंड आहेत ना, त्यांचे मित्र ते आले होते नानांना भेटायला. तर मग बघा दादूचं काय चाललेलं, म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत दादू कसं करतोय बघा. तर मग कसं वाकडं वगैरे दाखवायचा. एवढा जी दादू दामदिस्त आहे ना, की म्हणजे घरी येणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला तो असा सहजासहजी बाबा काय जाऊन देत नाही. त्याला काहीतरी चेष्टा वगैरे करणार, त्याच्या काहीतरी खोड्या काढणार, कसं वाकडं दाखवायचं. आणि ते बाबा त्याला काहीतरी म्हणले ना की असं जाऊन लपून बसायचा तुळशीच्या मागं. पण तुळशीपासून पुढं कुठं येतोय, घाबरतोय तर भरपूर, पण बघा काहीतरी म्हणलं की लगेच जाऊन लपून बसायचा आणि हळूच असा डोकून बघायचा, म्हणजे येतायत का काय त्याच्याकडं. पण गप नाही, दादूची चालली होती मस्ती वगैरे. आणि नंतर तो एवढा दमून गेला होता ना, त्याला झोपीला आलता. मी काय आज माझा उपवास असल्यामुळे मी चिप्स वगैरे तळले होते, आणि त्याचं बघा एवढी झोप लागली तरी चिप्स खायचं काय बाजूला ठेवत नाही, झोपेतच चिप्स खायला पाहिजे होते. आणि घेतले चिप्स खात होता, पण खाता खाता त्याला कधी झोप लागली समजलंच नाही. ते बघा कसा खातोय आणि गेला झोपून. म्हणलं तो झोपलाय तोपर्यंत मला बाहेरचं काम पण होतं. आणि स्पेशली म्हणजे आज आहे ना पाण्याची लाईट असल्यामुळे आपल्या शेतात जो घास वगैरे लावलेला आहे ना, मला त्याला पाणी द्यायचं होतं. मग मी वाट बघत होती दादू कधी झोपतोय. दादू झोपला की मग मी निघाले शेतामध्ये. बघा तर मग म्हणजे तास दीड तासाचा असेल बहुतेक, एवढा टाइम गेला माझा हे शेतातला पाणी द्यायचं. आणि ह्यावेळेस मला चांगल्या प्रकारे पाणी द्यायला जमलं बरं का, कारण ना आता काय वाहून वगैरे जाण्याची शक्यता काहीच नव्हती. सगळा छान असा घास आला होता. आणि बघा तर मग म्हणजे 4-5 वाजले होते, मला पप्पांना चहा करून द्यायचा होता. पप्पा म्हणले मला पाणी दे पहिल्यांदा. पप्पांना पाणी दिलं आणि मैनाला दिलं दूध. तर बघा मैना म्हणजे जास्त करून मी मैनाचा व्हिडिओ काय असा घेतलाच नव्हता, कारण ती खूप छोटी आहे ना. आणि नंतर मैनाला दूध वगैरे दिलं आणि नंतर किचन असा स्वच्छ झाडून घेतला. किचन झाडल्यानंतर आहे ना, आज म्हणजे शेळ्यांना बाहेर सोडलंच नव्हतं, कारण मला कामच भरपूर होतं, त्यांच्याकडे काय लक्ष द्यायला जमलंच नाही. मग असंच काय घास वगैरे काढून त्यांना टाकत होती. मग नंतर घास वगैरे कापून आणला शेतातून आणि घेतला मग त्यांना टाकायला. तर शेळ्यांना घास हे टाकून झाला. तर बघा त्यांची सगळीकडनं ओढ चालली होती घास खाण्यासाठी. आणि नंतर माझं आवरलं, मला शॉर्ट व्हिडिओ करायचा होता. आणि मलाही बघा मी कसे व्हिडिओ शूट केले, म्हणजे तुम्ही मला ओळखून सांगायचं आता मी हे कोणत्या गाण्यावरती केलं असेल, हे कोणतं गाणं आहे. आणि नंतर शर्लीनचा पण यायचा टाइम झाला होता, मग आवरावर केली आणि शर्लीनला घेऊन आले. तर बघा मग शर्लीनला 5, 5:30, 6 वाजले होते यायला. तर मग शर्लीनला आणि पप्पांना शिरा करून दिला आणि मध्येच दादूला पण घेतला चारायला. म्हणलं लगेच दादूला चारून घ्यावा, आणि जियांना पण दिला. आणि 6, 6:30 वाजले होते आणि एवढं छान असं वातावरण झालं होतं ना, सगळीकडे असं पिवळा कलर, असं लाईटली पिवळा कलर दिसून यायचा का काय माहिती, पण म्हणजे छान वाटत होतं हे वातावरण. म्हटलं लगेचच शूट करून घ्यावं, मग लगेचच काढला बाबा थोडासा व्हिडिओ. आणि नंतर काय झालं माहितीये का, पप्पा, आई आणि नाना बसले होते गप्पा करायला. आणि ह्यांच्या गप्पांमध्ये पप्पांना एवढा हसा यायचं ना, की आई साहेब माझं काहीतरी मी अशी करते तशी करते सांगायचे, सासरे पाटील सांगायचे. आणि आईचं चाललं होतं आणि पप्पा एवढे हसायचे, म्हणजे काय बाबा माझी नाटकी बघून त्यांना एवढं हसायला लागलं, त्यांचं पोट दुखायला लागलं हसून म्हणजे बास. पण कुठं तेव्हा सासूबाई ऐकतात, सांगायचं त्यांना माझ्या करमतून, पप्पा हसायचे.
आता काय बाबा, एक झालं की एक झालं की एक सांगत होतं. मग मी आपले शांत बसलेले यांच्या गप्पा ऐकत होती आणि शर्लिनचा पण चालू होता आईंच्या शेजारी बसून अभ्यास. आणि मैना बघा कुठं बॉक्स मध्ये जाऊन बसले होते. पप्पांचा हसणं काही कंट्रोल होईल बाबा. म्हणलं आता ह्यांच्या हसण्याच्या नादात मला 2 शिव्या बसतात. म्हणून मी म्हणलं चला बाबा मी जाते, कारण मला आहे ना स्वयंपाक पण करायचा होता आणि नंतर शर्लिनचा पण अभ्यास घ्यायचा होता. कारण ना जेवढा तिला अभ्यास येतोय तेवढा शर्लिन अभ्यास करते, पण काही अभ्यास तिला आहे ना समजून सांगावं लागतो. आणि ह्यांचं बघा पप्पा काय गप्प बसायला काय मान्य करा नाहीत, हसतच होते. नंतर मी आले किचन मध्ये स्वयंपाक करत करत, म्हणलं शर्लिनचा अभ्यास घ्यावा. आणि मग मी किचन मध्ये आल्यावर शर्लिन पण आली किचन मध्ये आणि मैनाला घेऊन अभ्यास करत लागली खेळायला. आता मैना मधी तिच्या करत होती. मग मी म्हणलं शर्लिन ठेव ग मैनाला बाजूला, पण कुठं गेली मैना निघून. आणि शर्लिनला कुठं मैनाशिवाय चैन पडते. आणि नंतर मी तिला ओरडली, मग लगेच शर्लिन लागली अभ्यास करायला. आता शर्लिनचा काय अभ्यास चालू होता काय मी सांगेल नंतर. आणि नंतर आहे ना हे आले होते शर्लिनचे पप्पा ना, आम्हाला आहे ना दूध आणायला जायचं होतं. मग 9 वाजले होते. मग आम्ही सगळे मी शर्लिनचे पप्पा आणि दादू आम्ही गेलो होतो दूध आणायला, कारण शर्लिनचा घरी अभ्यास चालू होता. नंतर आवरलं वगैरे आणि बसलो जेवायला सगळेजण असं. आणि आज आहे ना दादू पण आमच्यासोबत जेवायला बसलेला बघा. तर मग चलो बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळे मस्त मजेत राहा. चलो बाय बाय.